तुमची मुलगी मोठी झाली की तुम्ही तुमच्या बहिणीला विसरून जातात. पुरुष वर्ग, तुमची मुलगी मोठी झाली की तुम्ही तुमच्या बहिणीला आपोआप विसरून जातात, परंतु ती बहीण तुम्हाला कधी विसरत नाही. कुठेतरी बहीण भावाचं नातं असावं. लग्न करून दिलंय बहिणीचं, परिस्थिती अगदी नाजूक आहे, आई बाप नाहीये तिला. लग्न करून दिल्याच्या नंतर भावाचं प्रारब्ध बदललं, तो मुंबई सारख्या सिटी मध्ये राहतोय. जवळ भाऊबीजेचा सण येतोय, तिला आस आहे माझ्या दादानं मला एक फोन तरी करावं. माझ्या दादानं मला फोन जरी नाही केला ना, तो मला घेऊन तरी जावं, तिला आस आहे. शेजारील महिला मंडळ नटून थटून माहेराला जायला निघाल्या. तिला आस आहे माझ्या दादानं मला एक फोन तरी करावं. अंतकरणातलं दुःख अंतकरणामध्ये गिळत असते. सासूला सांगावं तर माहेरचा कमीपणा वाटेल, कुणाला सांगावं कुणाजवळ मन मोकळं करावं. मुलाला सांगावं तर मुलगा लहान आहे, आपल्या बेडरूम मध्ये जाते, एक कागद घेते, एक पेन घेते आणि त्या पेनाने त्या कागदावरती लिहिते. अरे गर्दीत माणसांच्या हरवला माझा भाऊ, गर्दीत माणसांच्या हरवला माझा भाऊ. सांगणार रे दादा कोणत्या पत्त्यावर मी तुला भेटायला येऊ. दादा सांगणार रे तुला कोणत्या पत्त्यावरती तुला भेटायला येऊ. अरे दादा तू पत्ता सांग, मी तुला तिथं भेटायला येईन. दादा 10 महिने झालंय रे तुझ्या दाजीचं काम गेलंय, आम्ही गावाकडे राहायला आलोय रे. मी दररोज शेतात जाते, माझ्या हातावरची जर फोडं बघितली तर दादा मला तुझी आठवण येते रे. अरे गर्दीत माणसांच्या हरवला माझा भाऊ, सांग ना रे दादा कोणत्या पत्त्यावर मी तुला भेटायला येऊ. दादा मी गरीब आहे रे, पण सांग ना तुला कोणत्या रंगाचा शर्ट घेऊ. अरे दादा मी गरीब आहे रे, पण सांग ना तुला कोणत्या रंगाचा शर्ट तुला घेऊ. अरे उचलत नाही फोन म्हणून मी वहिनीला फोन केला, पण तिने रॉंग नंबर म्हणून माझा फोन कट केला. जाऊ दे रे दादा, माझं प्रारब्ध आहे, तू नको मनाला लागून घेऊ. पण सांग ना रे दादा कोणत्या पत्त्यावर मी तुला भेटायला येऊ. ती बहीण अशी विनंती करत असते, सांग ना रे दादा तू पत्ता दे, मी तुला नक्की भेटायला येईन. सरकार म्हणत असेल पैसा प्रॉपर्टी काही नको रे दादा मला, फक्त तू घरी बोलो आणि सुखाने 2 घास जेवू घाल. तुझा साडी चोळी काही नको मला, फक्त दादा तू मला 2 घास सुखाने खाऊ घाल. महाराज बहीण भावाचं नातं हे खूप वेगळं असतं, अगदी श्वास मिटेपर्यंत ही मिटू शकत नाही. आई वडील गेल्याच्या नंतर एकमेव नातं शिल्लक असतं, ते म्हणजे बहीण भावाचं.